मनीषा कायंदेंनी परवा दिवशी विधान परिषदेमध्ये असा आरोप केला की आषाढी वारीमध्ये नक्षलवादी घुसलेले आहेत, अर्बन नक्षलवादी घुसलेले आहेत. संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी असे लोक हा वारकऱ्यांचा, लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. आणि मला ह्याच्यात काही नवल वाटत नाही, कारण का BJPची ही सवय आहे, त्यांचे तत्त्व आहे, त्यांची हीच विचारसरणी आहे. गोरगरिबांच्या विरोधात, वारकऱ्यांच्या विरोधात, लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात ते नेहमी बोललेत. तिरंगाच्या विरोधात देखील बोललेत आणि बदलण्याचं पण त्यांचं कट कारस्थान चाललं आहे. आज ह्या महाराष्ट्राची शान ही पंढरपूरची यात्रा आहे. विठ्ठल हा आपल्या सगळ्यांचा देव आहे. हा विठ्ठलाचा अपमान हे BJP वारंवार करतात आणि मग त्यांचे दोन दुतोंडी, इकडे मग मुख्यमंत्री येतात आणि शो करतात, इकडे त्यांचे बॅनर तुम्ही बघतात. सगळीकडे प्रशासनावर एवढा मोठा दबाव आहे, पण BJPनी वारंवार हा वारकऱ्यांचा, देवाचा आणि महाराष्ट्राचा ह्या पद्धतीत अपमान केला. आणि जेव्हा असे शब्द बोलले जातात ते म्हणजे हजारो संख्येने येणाऱ्या वारकऱ्यांचा हा खूप मोठा अपमान आहे आणि आम्ही गप्प बसणार नाही. वारी बदनाम करण्याचा प्रयत्न 100% वारी बदनाम करण्याची ही परंपरा, ही प्रथा जी आहे त्याला मोडीत काढण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे.